खिडकीतला काकू तुम्ही वाकू नका, तुम्ही वाकू नका, 2 पैसे देतो तुम्ही भिजवून टाका, अशी बेधुंद गाणी गात रत्नागिरीच्या ग्रामीण भागात दहीहंडी उत्सव साजरा झाला। यांच्याकडून 500 रुपयाचे तुम्हाला बक्षीस मिळाले। जरा जोरात टाळ्या होत्या। तिथे तयार राहा। जरा डोळ्यावर मारू नका, नाही डोळ्यावर मारू नका। 5 थराची सलामी देत आहे। मी जर गोविंदा पथक या ठिकाणी आले असते त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी नाव नोंदणी करून घ्यायची। आपण काल 15 ऑगस्ट आणि आज दही काढा। शाबाश, एक वाटड जिल्हा परिषद गटातील नेते बाबूशेठ पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाला गोविंदांसह प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती। या दहीहंडी निमित्त मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कलाकारांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करून आपली कला सादर केली। या दहीहंडीला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। बाबू पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या दरवर्षीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, स्वतः बाबूशेठ पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने उपस्थित सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनी, मी बाबूशेठ पाटीलला मनापासून धन्यवाद देतो की दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि जोमात त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी साजरा होतो आणि माझे सर्व सहकारी त्यांना सहकार्य करतात, त्याबद्दल मी मनापासून त्यांना देखील धन्यवाद देतो। दहीहंडी हा सण या कोकणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि दुपारी जर आपण वाचलं असेल आणि ऐकलं असेल, कोकण नगर दहीकाला पथक आणि जय जवान दहीकाला पथक त्यांनी स्पेनचं रेकॉर्ड मोडून मुंबईमध्ये 10 थर लावले। आजपर्यंत जगामध्ये मानवी मनोरे रचण्याची किमया फक्त स्पेन हा देश करत होता, परंतु जगाच्या पाठीवर या गोविंदा पथकाने सिद्ध करून दाखवलं या खेळामध्ये आम्ही स्पेनला देखील मागे टाकू शकतो। मला असं वाटतं की ह्या स्पर्धा दहीहंडीच्या करत असताना बाबूशेठना मला विनंती करायची आहे की भविष्यामध्ये आपलं पथक देखील एवढं मोठं झालं पाहिजे, तालुक्याचं, जिल्ह्याचं, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि आम्ही सगळे ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी याच दहीहंडीच्या खेळाचा दर्जा देण्याचं काम देशात पहिल्यांदा जर कोणी केलं असेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। म्हणून आपण पारंपरिकता म्हणून या दहीहंडीकडे बघतोच, परंतु याच्यातली मुलं जर मुंबईची आपण बघितली, त्या दहीकाल्यामध्ये असणारी बहुसंख्य मुलं ही आपल्या कोकणातली आहेत आणि म्हणून हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचं काम आपण सगळे करत असतो। बाबूशेठनी ही स्पर्धा, ही दहीहंडीचा उत्सव वर्षानुवर्ष असंच चालू ठेवावा अशी विनंती मी बाबू पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना करतो। आज अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे उपस्थित राहण्याची संधी मला माझ्या सर्व सहकार्यांनी दिली, त्याबद्दल देखील त्यांचे मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।